मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात? मी म्हटलं मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात? ते काय ना, मी अशीच बोलते नेहमी, माझा स्वभावच तसा आहे. काय म्हणलास तू, काय म्हणलास? बिलकुल नाही करणार मी, अशी बिलकुल नाही करणार. थोडी बोलू, अशीच बोलते मी, अशीच. पहिले स्वतःचा गुण सुधार, मग मला सुधारव, तेव्हाच मी सुधारणार. झाली काय? काय तुम्हाला स्वयंपाक बनवावा लागतो? हे भगवान, आमचं लवकर लग्न होऊ दे आणि मी तिथे लवकर येऊ दे. तिथं आल्यानंतर मी तुम्हाला नवीन नवीन पदार्थ खाऊ घालीन, आपल्या हातानं खाऊ घालीन. मी नाही बनवणार, बिलकुल नाही बनवणार. तुम्ही बैल का डुकर आहात का? डुकराच्या पोटावर जन्मणारे जनावर आहात तुम्ही? एवढा कडाई कडाई भगोनावर खाता तुम्ही. हे डिश बनव, ते डिश. मी बिलकुल नाही बनवणार, बिलकुल नाही. तुम्ही बनवा, माझ्यासाठी पण बनवा. अरे नाही, मी तुम्हाला कधीच तू म्हणून बोलवणार नाही. मी तुम्हाला नेहमी अहो म्हणून बोलवणार. ते काय आहे ना, पती हा हमेशा परमेश्वर असतो, म्हणून मी तुम्हाला नेहमी अहो म्हणून बोलवणार. काय म्हणलास तू? जसं तू म्हणून का बोलते? शुक्कर म्हणाव, मी जसं तू म्हणून तरी बोलते ना. तुझी लक्षणं आहेत ना, शिव्या खाण्यासारखी आहेत. मी अशा मुलींची निंदा करते जे खूप जास्त डिमांड करतात. मला इथे जायचंय, तिथे जायचं, मला हार घेऊन दे, मला कानातले घेऊन दे, मला फिरायला जायचंय. पण मी तुमच्याकडून कधीच करणार नाही डिमांड. आहे मी डिमांडिंग. तू आपल्या बहिणीच्या लग्नामध्ये एवढा सारा सामान घेऊन आला होतास. माझ्या लग्नामध्ये काय घेऊन आला होतास तू? मी आता आपल्या मावशीच्या लग्नामध्ये चालली. मला 9 लाखाचा हार पाहिजे, हार. आणि आल्यानंतर मनालीसाठी रेडी नाही, विचारत नाही तुला, सांगत आहे, सांगत. ऑफिस मधून आले तुम्ही, खूप थकले असणार ना. काश मी तिथे असती तर तुमचे पाय दाबून दिली असती. आता तशा दुःखामध्ये तुम्हाला झोपावं लागणार. काय म्हणलास तू? पाय दाबून तुझे